शुभाची तलवार, बाई दुर्गेचा अवतार, बाई मायेचा शृंगार, बाई रणराणी हुशार, बाई जगताचा आधार, बाई पण भारी देवा, बाई पण भारी देवा, बाई पण भारी देवा, बाई पण भारी देवा. हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल गौरीश फॅशन इन्स्टिट्यूट. आजच्या दिवशी म्हणजे 8 मार्च रोजी आम्ही आमच्या इन्स्टिट्यूटमध्ये सर्व स्टुडंट्सनी मिळून वुमेन्स डे सेलिब्रेट केला आहे. इथे सर्व स्टुडंट्स मिळून डेकोरेशन करण्यामध्ये बिझी आहेत. कोणी कोट्स बनवत आहे, कोणी बलून ब्लो करत आहेत. सर्वांनी मिळून आम्ही खूप छान सेलिब्रेशन केलं आहे. आजचा दिवस फक्त 4 तास आपल्या स्वतःसाठी वेळ काढायचा आहे म्हणून आजचा दिवस ठेवलेला आहे. तर आपला जो क्लास आपण घेतोय त्याच्यामध्ये आपण जेंट्सला इन्व्हॉल्व करत नाही, फक्त लेडीजला, म्हणजे ज्या कॉलेज गोईंग स्टुडंट्स आहेत त्यांच्यापासून ते ज्या एजेड लोक बायका आहेत त्यांच्यापासून सगळ्यांसाठी आपला क्लास हा खुला आहे. म्हणजे शिकलेले असो अशिक्षित असो सर्वांसाठी आपल्याकडे ऍडमिशन ओपन असतं. कारण तुम्हाला येत जरी नसेल पण शिकायची इच्छा असेल आणि शिकून स्वतःच्या पायावर उभं राहणं हाच आपला एक उद्देश आहे. प्रत्येक स्टुडंट ही स्वतःच्या पायावर उभी राहिली पाहिजे आणि स्वतःचे 2 पैसे हक्काचे कमवता आले पाहिजे. घरी जरी भरपूर पैसा आहे, श्रीमंत आहे, पण नवऱ्यापुढे हात पसरवण्यापेक्षा 2 पैसे आपले कमी का असेल पण स्वतःच्या कष्टाचे पैसे जे असतात त्यात एक आनंद वेगळाच असतो. टक्के स्टुडंट्स असे आहेत की क्लास केल्यानंतर स्वतःच्या पायावर उभे आहेत, 2 पैसे कमवतात आहे आणि मला रस्त्यात जरी भेटले तरी सांगतात की मॅडम तुम्ही आमचं कल्याण केलं. मग त्या माझ्यापेक्षा वयाने मोठ्या असल्या ना तरी सुद्धा ते त्यांचे मॅडम आमचं कल्याण केलं तुम्ही. तेव्हा इतकं म्हणजे त्या फी पेक्षा जास्त व्हॅल्यू मला त्या शब्दाची वाटते की मी शिकवल्यानंतर तुम्हाला त्याचा काहीतरी फायदा झाला आणि तुम्ही काहीतरी कमवताय. आयुष्यभर तुम्ही मला विसरणार नाही आणि मी पण तुम्हाला विसरणार नाही. तर आजचा दिवस आपल्याला स्वतःसाठी सेलिब्रेट करायचा, त्यामुळे घरचं थोडंसं बाजूला ठेवा आणि मस्त एन्जॉय करा. आणि इथे सर्वांनी आपल्या 2 शब्दामध्ये मनोगत व्यक्त केलं आहे. मला कोणीतरी असं व्यवस्थित सांगणार समजून, म्हणजे मी थोडी चंचल टाईपची असल्यामुळे माझ्या डोक्यात कुठलीच गोष्ट पटकन बसत नाही. नंतर मला गौरीश इन्स्टिट्यूटबद्दल भरपूर जणांनी सांगितलं. त्याच्या आधी मी 2-3 ट्राय केले होते, ते असं वाटलं नाही. नंतर इथे आले मॅम शिकवल्यावर असं वाटलं काहीतरी होऊ शकतं माझं. नंतर इथं चालू आहे आता असं वाटतंय की होतंय काहीतरी चांगलं. म्हणजे मी असं इमॅजिन पण करू शकले, म्हणजे केले नाही कधी की मी शिकू शकते ते सर्व. आणि आता चाललंय व्यवस्थित आणि असं वाटतंय होतंय स्वप्नाचं, म्हणजे मशीन पहिलं पाऊल आहे माझं. थँक्यू थँक्यू ऑल फ्रेंड्स. मी ब्लाऊजचा कोर्स केला होता आणि त्यामुळे मला जास्त कस्टमर्स वगैरे येत होते. मग ते कस्टमर्स मला म्हणत होते की तू ड्रेस पण शिव, पण मला ड्रेस शिवता येत नव्हतं. आणि लीवमध्ये नाही का तिथे मी ब्लाऊजचा केलाच होता ऑलरेडी आणि तिथं मला ड्रेसचा करायचा होता, पण तिथं फीस जास्त होती. मग मी म्हटलं की गौरीश मध्ये करावा, म्हणजे असं ऐकलं मी गौरीश खूप चांगलं आहे वगैरे. तर मी गौरीश इथं आले, मॅम सोबत बोलले. मग मॅम म्हटलं तू कर हे क्लास, चांगलंच आहे. मग मी केलं आणि आता मला नाही का म्हणजे मी ड्रेस पण शिवतीये, ब्लाऊज पण करतेय आणि मला फ्युचर मध्ये असं शॉप वगैरे करायचे, बुटीक करून भेटलं आहे. याच्या अगोदर मी कधीच कोणता क्लास केला नाही. मला जायची खूप इच्छा होती पण माझ्या घरातून मला बाहेर पडणं शक्यच नव्हतं. माझी मुलं लहान होती. ह्याच्या अगोदर 2-3 महिन्यापूर्वी मॅडमने मोदकचा क्लास ठेवलेला, तेव्हा मी येऊन गेले. मला इथलं खूप आवडलं. मग मी ठरवलं आपण इथेच फॅशन डिझायनिंग मध्ये काहीतरी करूया, त्याशिवाय आपल्याला घराबाहेर पडणं शक्य होणार नाही. आणि जेव्हा मी इथे क्लास लावला आणि क्लासमध्ये जेव्हा आले तेव्हा इतर सगळ्या लेडीजला बघून मला इतकं म्हणजे असं ह्या कथात आपण का करू शकणार नाही, आपणही काहीतरी करू शकतो याच्यामध्ये. म्हणून माझी तेव्हापासून इतके मनापासून इच्छा होती की आपण पण फॅशन डिझायनिंगचा क्लास करायचा. आणि मग मी पण एकदा मॅडमला आले. मॅडमला म्हणलं मला ड्रेस किंवा ब्लाऊजच्या दोन्हीमध्ये जे सोपं पहिल्यांदा काय असेल ना ते तुम्ही शिकवा. मॅडम म्हणलं तुम्ही ब्लाऊजचा करा. म्हणलं मी ठीक आहे. मग मी तयार झाले. मग मी लगेच जॉईन केला क्लास आणि मला इथं आल्यापासून एकदम म्हणजे खूप आनंद झाला. मी एकदम फ्री असं वाटतं मला इथं आलं की हा. आणि मी एकदम रिलॅक्स मध्ये असं घरी गेल्यानंतर पण मी एकदम हॅपी असते. अरे मला लास्ट बैच में बहुत सारा ये किया कि मैं कैसे बाहर निकलूँ और मैं कुछ क्लासेस करूँ. तो मैंने बहुत सारे स्कूल में, तो वहाँ ऐसे नहीं था कि 2-3 आवर्स के लिए कुछ कर सकते, तो फुल डे करना पड़ेगा फुल. और उतना टाइम मैं घर में मेरे बच्चों को और वहाँ नहीं दे सकती, लेकिन मुझे कुछ तो करना है. मैं मेंटली इतना डिस्टर्ब होती थी कि घर में कंटिन्यूस वही करो. सिर्फ बच्चे तो है ही ऑब्वियसली सबको प्यारे होते हैं, बट हम खुद के लिए कुछ नहीं सोचते.
कभी नहीं सोचते। तो फिर मैंने बहुत सारा सोचा तो कौन से क्लासेस लगा, तो मैंने गूगल पे सर्च किया, तो मैंने 2-3 क्लासेस और भी जाकर आई था। लेकिन जब वहाँ जाकर आने के बाद मैं आपके यहाँ से गई तो उसके नेक्स्ट डे मैंने आपको कॉल किया, क्योंकि मुझे यहाँ एकदम फ्रेंडली सब एटमॉस्फेयर लगा, तो मैंने फौरन से मैम को ज्वाइन किया और एक्चुअली मैं बहुत अच्छा हेल्प है। और ये मतलब थैंक यू वेरी मच, और प्लीज मुझे हेल्प करो, वुमेन्स आर ऑलवेज बेस्ट। माझं नाव शुभमनी कडू, मी फर्स्ट बॅचला असते आणि इथे कसं माझं काही हे नव्हतं, मग इथे आल्यानंतर इथलं ॲटमॉस्फिअर, इथलं वातावरण आणि स्पेशली मॅडमचं काय म्हणतात हे मला सगळ्यांमध्ये मिक्स व्हायला. सुरुवातीला मी फक्त बोलायचे वगैरे, आता मला म्हणजे चांगल्या मैत्रिणी पण भेटल्यात, मॅडम पण खूप चांगले आहेत आणि शिकायचं म्हटलं तर मी खूप म्हणजे नाही का कव्हर केलं 2 महिन्यामध्ये, खूप कव्हर केलं तेवढं. म्हणजे माझ्या घरचे पण म्हणतात की खूप फास्ट शिकलीस वगैरे असं, तर मला स्वतःला पण वाटतं. मला येत नव्हतं, मी मशीन सुद्धा कधी बघितली नव्हती का चालवली नव्हते, इथे येऊन मी पहिले मशीन शिकली. म्हणजे मला त्याच्यात पण असं वाटत होतं की माझा महिना मशीनमध्ये जाणार शिकण्यामध्ये, पण मला इथे येऊन म्हणजे खूप अनुभव पण आले आणि शिकायला पण मिळते. मला म्हणजे नवीन नवीन ड्रेसेस आणि कपडे ट्राय करायची सवय, तर आता मी ते स्वतः शिवू शकते, ब्लाऊज शिवू शकते, असं काही इनोव्हेटिव्ह करू शकते मी माझ्या स्वतःच. आणि आता ह्याच्या पुढचं पण बॅचला मी घेऊ शकते, ड्रेसचं पण करू शकते, असं म्हणजे माझं लग्न आहे महिन्यामध्ये, पण ते झाल्यानंतर पण अशी इच्छा आहे की मी इथंच येणार एवढं काम. थँक्यू मॅडम. पूजा रवी जाधव आहे. मी पण खूप वर्षापासून नाही का म्हणजे ब्लाऊज तर साधा झालाच होता, पण फिनिशिंग वगैरे काहीच येत नव्हती. मग मी गेल्या वर्षी गुगलवर सर्च केलं होतं, तर गौरीश मॅमचं दिसलं. 2-3 ठिकाणी गेलं, पण फीज एवढी होती की आपण अफोर्ड नाही करत एवढी फीज. मग मिस्टर म्हणले जा, पण आता जर ब्लाऊज शिवला तर लोक काय म्हणतात पहिल्याच्या ह्याच्यामध्ये ना आत्ताच्या ह्याच्यामध्ये फिनिशिंग खूप आहे, चांगली आहे. त्याच्यामुळे गौरी मॅमचं खूप आभार एवढं छान शिकवल्याबद्दल. धन्यवाद. मी पहिला ब्लाऊजचा कोर्स केलेला होता, पण तिथं एवढं काय म्हणजे बरोबर नाही वाटलं. मॅडमकडच्या वेळेस आले तर मॅडमची म्हणजे शिकवण्याची पद्धत, म्हणजे बोलणं वगैरे हे सगळं खूप म्हणजे आवडलं. पहिला ब्लाऊज नाही, पहिला ड्रेसचा केला मी, पहिला ड्रेस कम्प्लीट केले. मग ड्रेसचं कम्प्लीट करता करता मला परत ब्लाऊज शिकण्याची पण इच्छा झाली. मला ब्लाऊज येत होते, पण तो त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये खूप फरक होता, कारण की त्याची फिटिंग वगैरे बसत नव्हती. पण नंतर मॅडमकडनं शिकल्यानंतर ना त्याची फिटिंग व्यवस्थित बसायली सगळं, आणि मी असंच कंटिन्यू करत केले. आणि मी मध्ये गॅप पण घेतला होता, पण घरी बसून उलट म्हणजे अशी रेस्ट घ्यायला लागले की म्हणजे उलट कस्टमरचे शिवायचे नाही काय नाही. म्हणून एक दिवशी मॅडमकडे कार्यक्रमासाठी असं आले होते, मॅडमने उलट मला अजून सांगितलं की काही घरात म्हणजे बसून तुम्ही काय करणार, त्यापेक्षा इथं या. आणि मी म्हणजे कस्टमर माझ्याकडे भरपूर पण होते, उलट मी कस्टमरांना नाही म्हणायची. नंतर मग आता इथं कंटिन्यू करत असल्यामुळे ते कस्टमर पण चांगले येतात आणि फिनिशिंग वगैरे पण एकदम छान झाली. थँक्यू मॅडम. अजित कांबळे. मी कोर्स करायचं म्हणजे काही डोक्यात नव्हतं, पण मी दिवाळीसाठी ना माझ्या बिल्डिंगमध्ये एका ना महिला विचारली की माझं ब्लाऊज शिवून देतात, तर ते म्हटले की 1 महिना लागेल शिवायला. तेव्हा मी ठरवलं की स्वतःचे ब्लाऊज स्वतः शिवेल. म्हणून मी युट्यूबवरती सर्च केल्यावरती मला मॅडमचं नाव भेटलं आणि मी मॅडमकडे आले. मॅडमनी खूप छान शिकवतात, फक्त ते लवकर माझ्या डोक्यात जात हळूहळू थोडीशी प्रगती होते माझी. थँक्यू मॅडम. मेरा नाम कविता चौधरी है, मैं सेकेंड बैच में आती थी। ब्लाउज का एडवांस कोर्स कंप्लीट किया है मैंने। मेरा कोई प्लान नहीं था कि मैं कुछ सिलाई में कुछ स्टिचिंग वगैरह कुछ सीखूंगी, वैसे भी घर पे बैठे थे, कुछ काम नहीं था, तो ऐसे ही आया कि हम कुछ करें कुछ। फिर गूगल पे सर्च किया तो गौरीश इंस्टीट्यूट का आया था, तो मैंने बस ऐसी कंसल्टेशन के लिए आई। फर्स्ट मीटिंग पे मुझे मैम से बात करके बहुत अच्छा लगा, और फिर जब मैंने ज्वाइन किया फर्स्ट डे. नमस्कार, मी प्रमिला पवार. माझा आधी झाला होता ब्लाऊजचा, पण मला जरा फिटिंगमध्ये प्रॉब्लेम येत होता, म्हणून मी मग परत मॅडमकडे आले. मॅडम शिकवलं, मला छान फिटिंग बसायला लागली. मग मला इथलं आवडलं वातावरण, म्हणून मी परत ड्रेसचं पण जॉईन केलं आणि आता ड्रेस पण माझे खूप छान शिवून होत आहेत आणि कस्टमर पण येत आहेत माझ्याकडे. थँक्यू मॅडम. खूप लहान वयामध्ये झाले, आतापर्यंत मी कधी काहीच केलं नाही. माझ्या मुलीमुळे मी आता इथे, त्याच्यामुळे मी आता काहीतरी करू शकते. मला आतापर्यंत कधी बाहेर जायला नाही मिळालं. मला एकदम
वेगळं काहीतरी फिलिंग येते, वेगळी काहीतरी, ते मी तुम्हाला सांगू पण नाही शकत. आतापर्यंत एवढ्या वर्ष खूप लहान वयामध्ये, खूप लहान वयामध्ये लग्न केलेलं होतं आणि आता बरेच वर्ष माझी मुलगी मोठी झाली, मग तिच्यामुळे मी इथपर्यंत आले आणि इथून पुढे पण मॅडम असतील सोबत, तर आणखी पुढे मी जायला त्या कायम सोबत असतील त्या. माझं नाव मानसी आहे, मी इथे फॅशन डिझायनिंगचा क्लास करते. मी इथे जेव्हा आले तेव्हा मला काहीच येत नव्हतं, बट आता मी बेबी गार्मेंट्स, ब्लाऊज, ड्रेस सगळे शिवू शकते आणि अजून पण मला शिकायचं आहे. तर मॅम थँक्यू, तुम्ही खूप चांगलं शिकवता. माझं अगोदर ग्रॅज्युएशन BC कम्प्लीट झालं. अगोदरपासून फक्त एवढं होतं की स्वतःचं काहीतरी करायचं, कोणासमोर हात बसवलं. पण माझ्या लग्नाला 15 वर्ष झाले, तेव्हापासून धरते पण म्हणजे ते सक्सेस होतच नाहीये. स्टिचिंग मध्ये मला इंटरेस्ट होता, पण शेवटी आता त्यांचा माझ्यावर ट्रस्ट नाही की म्हणजे ग्रॅज्युएशन केलं इंग्लिश सोडलं, ह्यात कसं करणार म्हणून. पण मग ऍडमिशनला बरेच प्रॉब्लेम आले आम्हाला, म्हणजे 2-3 महिने तर असेच गेले की हो नाही मला करायचं होतं, पण त्यांचा माझ्यावर ट्रस्ट नव्हता. प्लस माझा ऍडमिशन कसं तरी कन्व्हिन्स करून ऍडमिशन घेतला आणि पुन्हा हेल्थ इश्यू झाला, 6 महिने गॅप पडला. तेव्हा मॅडमने मला खूप सपोर्ट केले, म्हणजे खूप पूर्ण म्हणजे फ्रस्ट्रेशनवर गेले होते. आता ओके, आता कसं आता ओके ना, आता त्यामुळे कमवते ना, स्टिचिंग करून त्यांचा पण माझ्यावर विश्वास आहे. आता ते स्वतः सपोर्ट करतो. पहिल्यापासून स्टिचिंग मध्ये खूप आवड आहे आणि घरी पण मला म्हणजे असं सांगितलेलं की कर जर तुझी इच्छा असेल तर, पण असं मला प्रॉपर असं क्लासेस वगैरे काही माहित नव्हतं. आणि माझी आत्या आहे, त्यांची मॅमची फ्रेंड आहे, मग त्यांनी सजेस्ट केलं की मॅम खूप चांगले शिकवतात आणि खूप फ्रेंडली पण आहे, त्यांचं वातावरण वगैरे म्हणजे असं तुला समजेलच, असं नाही की नाही समजणार. त्यांनी मला एवढं कॉन्फिडन्सने सांगितलं, मग मी शेवटी मॅमकडे आले. मग मॅमला म्हणजे असं बोलले की मला पूर्ण पहिलं तर फॅशन डिझायनिंगचा कोर्स करायचा होता, म्हणजे त्याच्यात पण खूप अडचणी आल्या आम्हाला, म्हणजे येणंच नाही. मग शेवटी मी पप्पांना बोलले की चला तुम्हीच, आणि तुम्ही ऍडमिशन करूनच घ्या, परत मी येणार नाही. मग पप्पा आले, पप्पा म्हणले तुला हेच क्लास कशाला पाहिजे, दुसरं अजून क्लासेस आहे तिथं बघ. म्हणलं नाही मला करायचं तर इथंच करायचं, नाही तर नाही करायचं. मग पप्पा म्हणले की बरं ठीक आहे आपण चल. मग पप्पा आले, आमचं ऍडमिशन वगैरे म्हणजे असं झालं. फॅशन डिझायनिंगचं तर नाही, पण हळूहळू मी सगळं केलं, म्हणजे ब्लाऊजचं केलं पहिले, मग कुर्ती आणि ड्रेसचं केलं आणि मग लास्टमध्ये घागरा होतं तर घागराचं पण म्हणजे केलं, मला आवड आहे म्हणून. मग आता एवढं म्हणजे आहे, चांगलं आहे, पहिल्यापेक्षा तर आता खूप चांगलं आहे आणि कस्टमर पण आहे. थँक्यू सो मच मॅम, तुम्ही सपोर्ट केल्याबद्दल. आणि त्यानंतर आम्ही कोर्स पूर्ण झालेल्या स्टुडंट्सचं सर्टिफिकेट डिस्ट्रीब्युशन केलं. आणि त्यानंतर आपलं एनी टाईम फेवरेट असं कुठल्याही सेलिब्रेशनमध्ये डान्स तर झालाच पाहिजे. इन्स्टिट्यूटमध्ये आमचे सर्व प्रोग्राम्स उठून आम्ही रेस्टॉरंटमध्ये गेलो. रेस्टॉरंटमध्ये आम्ही केक कटिंग केला.
तोपर्यंत आम्ही लंचची ऑर्डर दिलेलीच होती. त्यानंतर सर्व प्रोग्राम आटोपल्यानंतर सर्वांना सॉलिड भूक लागली होती. मग आम्ही लंच केले आणि कुल्फी पार्टीसुद्धा केली. अशा पद्धतीने आमचा वुमेन्स डे आम्ही खूप छान पद्धतीने सेलिब्रेट केला. तुम्हालासुद्धा आवडला का? आवडला असेल तर नक्की कमेंट, लाईक आणि सबस्क्राईब करा.